सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। काही दिवस फॉर्च्यून हाइट्स मध्ये तो राहील। फॉर्च्यून हाइट्स मध्ये सैफचा एक फ्लॅट आहे आणि स्वतःचं एक ऑफिसही आहे। सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळणार आहे। अगदी थोड्याच वेळात त्याला हा डिस्चार्ज मिळेल। त्यानंतर तो दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। काही दिवस फॉर्च्यून हाइट्स मध्ये तो राहील आणि फॉर्च्यून हाइट्स मध्ये सैफचा एक फ्लॅट आहे, सोबतच ऑफिस सुद्धा आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो। सैफ अली खान याला आज डिस्चार्ज मिळणार आहे। गेल्या 6 दिवसांपासून खरं तर सैफवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। लीलावती रुग्णालयामध्ये सैफवर हे उपचार सुरू होते। त्याच्यावर 2 शस्त्रक्रिया सुद्धा पार पडलेल्या होत्या। आज अखेर त्याला डिस्चार्ज मिळणार आहे। त्यानंतर तो आपल्या राहत्या घरी न जाता फॉर्च्यून हाइट्स मध्ये राहील अशी माहिती मिळते। त्या ठिकाणी सुद्धा त्याचं घर आहे आणि फॉर्च्यून हाइट्स मध्ये सैफचा एक फ्लॅट आणि ऑफिस असल्याची माहिती मिळते। अगदी थोड्याच वेळात सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल। त्यानंतर तो या फॉर्च्यून हाइट्स मध्ये शिफ्ट होणार अशी माहिती मिळते। पुढची एक महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। करीना कपूरने एका IPS अधिकाऱ्याला फोन केलेला होता अशी माहिती सध्या मिळते आणि अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही अशी ही माहिती सध्या समोर येते। सैफला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पोलिसांना त्यांनी माहिती दिलेली होती। करीनानं पोलिसांना कळवलं असतं तर आरोपी लगेच ताब्यात सापडलेला असता असंही करीनाचं म्हणणं आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहतो। सैफवर हल्ल्यानंतर करीना कपूरनं एका IPS अधिकाऱ्याला फोन केला होता आणि अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर तिनं रुग्णालयामध्ये धाव घेतली। सैफला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली। करीनानं पोलिसांना कळवलं असतं तर आरोपी लगेच ताब्यात आला असता असं पोलिसांचं म्हणणं आहे। तर तातडीनं यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता असं पोलिसांचं म्हणणं सध्या समोर येतं। या प्रकरणातली ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय। हल्ला झाला त्या रात्री करीनानं IPS अधिकाऱ्याला फोन केला होता, मात्र करीनाला प्रतिसाद मिळाला नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्धेश, नक्कीच आपण पाहिलं की या प्रकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती आहे जी समोर येत आहे। या प्रकरणामध्ये जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा करीना कपूरने एका IPS ऑफिसरला फोन केला होता अशी माहिती सध्या मिळत आहे। पोलीस ऑफिसरला फोन केला होता अशी माहिती सध्या मिळत आहे। पोलिसांकडून असं सांगण्यात येत आहे की जर यामध्ये करीना कपूर हिने सर्वात आधी जर 100 नंबरवरती डायल केलं असतं तर कदाचित त्या आरोपीला पोलिसांनी जवळच्याच कुठल्या तरी आपण पाहिलं त्या परिसरामधूनच अटक केलं असतं। मात्र त्याने करता करीना कपूर हिने सर्वप्रथम आधी तिचा कोणतरी IPS मित्र होता तिला कॉल केला होता आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तेव्हा हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर पोलिसांना संपूर्ण गोष्टीची माहिती आहे ती एकंदरीत देण्यात आल्याची अशी माहिती सध्या तरी मिळत आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता पोलिसांचा जो शोध आहे तो देखील त्या शोधामध्ये देखील वेग आला आहे। कारण यामध्ये जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचं कुठे ना कुठे ते जवळपास सिद्ध होत आहे। कारण या जो आरोपी आहे त्याच्या भावाला पोलिसांनी जो संपर्क केला जो बांगलादेशमध्ये राहतो आणि त्याच्याकडून पोलिसांनी जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि स्कूलचे काही इतर सर्टिफिकेट आहे ते देखील मागितल्याने लवकरच त्याचा भाव देखील पाठवणार अशी देखील माहिती मिळत आहे। त्याचबरोबर आज सैफ अली खान यांना आज डिस्चार्ज देखील मिळणार आहे लीलावती हॉस्पिटलमधून। त्याला येत्या काही तासामध्ये अर्थात 1 ते 2 वाजेपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता ही वर्तवली गेली। डॉक्टरांची टीम आहे जे सध्या तरी त्यांचा जो तपास आहे तो घेत आहे आणि त्यांना संपूर्ण तपास घेतल्यानंतर त्यांना जर वाटलं की हा सैफ अली खान आता एकदम फिट आहे त्यांना डिस्चार्ज देऊ शकतात तर त्यांना आता थोड्याच वेळामध्ये जो डिस्चार्ज आहे तो एकंदरीत दिला जाणार आहे। डिस्चार्ज दिल्यानंतर ते ज्या इमारतीमध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला होता सद्गुरू सदनमध्ये त्या इमारतीमध्ये न राहता त्याच्यात एक बाजूला जी इमारत आहे फॉर्च्यून हाइट्स त्या फॉर्च्यून हाइट्समध्ये राहणार आहे। कारण त्या फॉर्च्यून हाइट्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरती त्यांचं घर आहे, त्यांचं देखील ऑफिस देखील तिकडेच आहे। त्यामुळे तिकडेच ते राहून त्यांचं पुढील काही जे कामं असतील व ते आराम आहे ते त्याच इमारतीमध्ये करणार आहे। त्याचबरोबर त्या इमारतीची सुरक्षा देखील चांगली सांगितली जाते त्यामुळे त्याच इमारतीमध्ये ते काही दिवस राहणार आहे। गौरी, हो नक्कीच रिद्धेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।